नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज आपण जो कार्यक्रम घेतो आहे पुरुषांच्या नजरेतून जागतिक महिला दिन, त्याच्या आज आपण आजच्या या कार्यक्रमात आपण ज्यांना आमंत्रित केलं आहे ते आजचे मान्यवर म्हणजे श्रीपाद जोशी. श्रीपाद जोशींचं नाव घेतलं तर चंद्रपुरातल्या लोकांना मला वाटतं त्यांचा परिचय करून देण्याची गरज नाही, पण चंद्रपूरचे सुप्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार, कलावंत ज्यांच्या कवितेतून संवेदनशीलता जपली जाते आणि त्या संवेदनशीलतेने माणसांच्या जाणीवा पण नेणीवांपर्यंत जातात, असे सुप्रसिद्ध श्रीपाद जोशी आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपण आमच्या निमंत्रणाला मान देऊन इथे आल्याबद्दल सर्वप्रथम मी फार आपली आभारी आहे. आपण जागतिक महिला दिन साजरा करतो आहे तेव्हा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पुरुषांच्या नजरेतून महिला सक्षमीकरण असा ह्या विषयावर आपण आज बोलणार आहोत. तर सर्वप्रथम तर मला असं म्हणायचं की तुम्ही थोडक्यात तुमच्याबद्दल बोला. माझ्याबद्दल काय सांगू, म्हणजे मला अभ्यास करायला आवडतो, कविता लिहितो, नाटक लिहितो, नाटकात काम करतो आणि आनंदाने जगतो. पण त्याच वेळेस हे मात्र मी सांगू इच्छितो की मी स्त्रियांचा सन्मान करतो आणि त्यांच्या म्हणजे या देशातल्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा सगळ्या क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि तशा प्रेरणा, तशा जाणीवा मी माझ्या मनात राखतो. आजच्या विषयाच्या निमित्तानं आपण सुरुवात करणार आहोत एका चर्चेवर. ती चर्चा आहे म्हणजे जो विषय आपण सरांना दिला आहे तो आहे महिला आणि सक्षमीकरण. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला हे विचारू इच्छिते की महिला सक्षमीकरणामध्ये बरेचदा कळीचा मुद्दा असतो स्त्री पुरुष असमानता किंवा समानता, म्हणजे जेंडर इक्वॅलिटी हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. बरोबर. तर आपण याच्याबद्दल काय सांगू इच्छिता? मुळातच अगदी प्राचीन काळापासून म्हणजे एकवेळेस वैदिक काळामध्ये तर आपण पाहतो की स्त्री पुरुष समानता होती आणि प्रत्येक स्त्रीला या व्यवस्थेमध्ये समान संधी होती. त्याच्यामुळे त्यांच्या विद्वत्तेचा, त्यांच्या कलागुणांचा या समाज व्यवस्थेमध्ये आढळ झाला, त्यांना वाव मिळाला. पण नंतर एक अशी बंदिस्त समाज रचना या देशामध्ये निर्माण झाली की हळूहळू म्हणजे जैविक लिंगभेदासोबत सांस्कृतिक लिंगभेद एक निर्माण केला गेला आणि संस्कृतीची एक मोठी अशी भिंत निर्माण केल्या गेली की ज्यामुळे स्त्रीच्या सगळ्या कलागुणांचा संकोच होत गेला, तिच्या विद्वत्तेचा संकोच होत गेला आणि ती केवळ म्हणजे ती मुलांची माताच असली पाहिजे, म्हणजे प्रजोत्पादनासाठीच तिची केवळ एक भूमिका आहे असं एक रूप तिला दिलं गेलं. आणि इथूनच एवढ्या मोठ्या असमानतेची निर्मिती झाली की स्त्रीला कुठेही आवाज म्हणूनच राहिला नाही. जिचा आवाजच सातत्याने दाबला गेला ती व्यक्ती म्हणजे ती मानव असली तरी तिच्याकडे स्त्री म्हणून बघितलं गेलं. मानव म्हणजे कोण? पुरुषच. मानव म्हणजे स्त्री का नाही? पण त्यामुळे तिचे सगळे हक्कच नाकारले गेले आणि हळूहळू ती इतकी एक अबला होऊन गेली की कुठे म्हणजे केवळ पुरुषावलंबन हेच फक्त तिचं कर्तव्य राहिलं. आणि एवढी मोठी असमानता निर्माण झाल्यावर ती आपली प्रगती साधेलच कशी आणि या देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत ती आपली गुणवत्ता, आपला सहभाग नोंदवूच कशी शकणार? म्हणजे स्त्रियांचा सहभाग, तुम्ही जी असमानता आता म्हणाले त्याप्रमाणे जर आपण त्याच्याकडे आणखी खोलात जाऊन विचार केला तर मग शिक्षणाचा काही त्याच्यासोबत आपण संबंध जोडू शकतो का? निश्चितच. गंमतच अशी झाली आहे की बघा, म्हणजे पेशवाई काळामध्ये सुद्धा किंवा त्याच्या अगोदर स्त्रीला शिक्षण असं नव्हतंच मुळात. आणि ते शिक्षण जे होतं ते असं पारंपरिक शिक्षण होतं, म्हणजे थोडीशी अक्षर ओळख, थोडेसे असे धार्मिक ग्रंथ वाचणं वगैरे इतपतच ते मर्यादित होतं. त्यातही एक वेगळी असमानता म्हणजे आता बोलताना आठवलं म्हणून पेशवाईतल्या काळातल्या लावण्या बघा, त्या सगळ्या अशा स्त्री देहावरच आहेत त्यातलं. आणि तेही थोडंसं असं रांगडेपणाने ते वर्णन केलं गेलं आहे. फारच कमी अशा लावण्यांमध्ये ते वर्णन येतं. पण कोणती म्हणजे पुरुषांवरची जरी लावणी असेल ना तरी नारी ग हे असं पाळुपत जोडलं जातं. लावणी वेगळ्याच विषयावर असली, काही असली तरी नारी त्याच्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे नारी ही केवळ असं एक उपभोग्य वस्तू होती त्यातली. आणि वर्णने बघा, जशी कळी सोनचा प्याची न पडुपा, प्याची दृष्टी सो, प्याची नसल ती नार, अति नाजूक तनु दे खणी गुणाची, खणी
उभी नवखणी चढून सुकुमार, पायी पैंजण झुपकेदार, कुणाची नार कोण सरदार, हिचा भरतार वेणीत मुदरा खडी, कोरचो खडी माडीवर खडी, बिडा रंगदार. असं एकूण असं शृंगारिक वर्णन, म्हणजे स्त्रीचं वर्णन केवळ एक शृंगारापुरतं असं झालं होतं. पण याच काळामध्ये जेव्हा इंग्रज इथे आले आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांनी इथं बघितलं की या देशात म्हणजे शिक्षणाचीच कमी आहे, त्यात स्त्री शिक्षण तर अजिबातच नाही. त्यामुळे 1830 साली डेव्हिड हेगर या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी कलकत्त्यामध्ये शाळा काढली. तर नंतर 1848 मध्ये महात्मा फुल्यांनी महाराष्ट्रात शाळा काढली आहे. 1848 काही ठिकाणी 1848 येतं, काही ठिकाणी 1851 येतं. पण लक्षात घ्या की 1830 मध्ये कलकत्त्यामध्ये शाळा काढल्या गेली. तुम्हाला सांगतो म्हणजे कसा परिणाम होतोय, ज्यांना अगोदर काही मिळतं ते कसे त्यांचं उन्नयन होतं. 1879 सरोजिनी नायडूंचा जन्म आहे. सरोजिनी नायडू तत्कालीन त्या काळातली अतिशय प्रतिभावंत विदुषी म्हणून समजल्या गेली. ती मुळात गोखल्यांची शिष्य, मग गांधीजींच्या जवळ आली आणि गांधीजींच्या शिष्या म्हणून त्या वावरल्या. पण 1830 साली निर्माण झालेल्या शाळेचं फलित एवढं झालं की 1879 साली जन्मलेल्या सरोजिनी नायडूंचा त्यांच्या वयाच्या 25व्या वर्षी इंग्लिश कवितांचा काव्यसंग्रह निघाला आणि तो जागतिक पातळीवर किंवा इंग्लिश म्हणजे जिथे जिथे इंग्लिश बोलल्या जाते तिथे तिथे त्याला असं मान्यता मिळाली. लक्षात घ्या. आणि एक विदुषी म्हणून मान्यता पावली. म्हणजे एवढ्या 30 ते 19 एवढ्या कालखंडातच स्त्री शिक्षणाने बंगालमध्ये किती परिणाम करून आणला. त्यांचे वडील म्हणजे आणि फायदाही असा होतो कधी कधी की एखादं घर जर समृद्ध असेल, अगोदर पासूनच शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्याला वाव असेल, तर त्यांच्या पाल्यांनी त्याचा मोठा फायदा मिळत असतो. सरोजिनी नायडूचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय हे डॉक्टर होते, संशोधक होते. त्यांची आई वरदा सुंदरी, त्यांनाही बऱ्यापैकी चांगली जाणीव होती. तर ते त्यांचे 2 भाऊ, हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय तो इंग्लंडमध्ये अभिनव भारतीचं काम करत होता आणि नंतर ते सोडल्यावर तो रशियामध्ये जाऊन कम्युनिस्टांसोबत काम करू लागला, तिथेच मेला. त्यांचे दुसरे भाऊ चांगले कलावंत होते. सांगायचं मुद्दा असा की 30-50 वर्षामध्ये केवढा मोठा फरक पडला. मग आज आपण त्याच्याकडे कसं बघतोय? आज मात्र असं की भारतामध्ये आपल्या स्वातंत्र्यानंतर 1949 साली राधाकृष्णन आयोगाला शिक्षणाच्या संदर्भात त्यांनी सगळ्या म्हणजे खरं तर आपल्या घटनेनेच मुळातच ही स्त्री आणि पुरुषांच्या समान शिक्षणाचा वचनबद्धता प्रगट केली आहे. आणि स्वातंत्र्यापासूनच आपल्या घटनेने हे स्वातंत्र्य सगळ्यांना दिलं आहे. पण पुन्हा पुन्हा त्याच्यावर शिक्षण आयोग आले. 49 ला राधाकृष्णन आयोग आला, त्याच्यानंतर मुदलियार आयोग आला 52 साली, त्याच्यानंतर हंसा मेहता आयोग आला. आणि या साऱ्यांनी टप्प्याटप्प्याने तर त्यांची प्रत्येकाची भूमिका स्त्रियांना शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे यासोबतच सहशिक्षणाची पण त्यांनी म्हणजे एक प्रगतीचा टप्पा ओलांडत म्हणजे स्त्री शिक्षणाला प्रचंड वाव दिला. फक्त याच्यामध्ये पण आता तो आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. पण या शिक्षणाने असं झालं मात्र की या देशातल्या प्रत्येक स्त्रीला ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांना हे जाणवलं की स्त्री पुरुष असमानता या देशात फार मोठ्या प्रमाणात आहे आणि पुरुष केंद्रीय विचार व्यूहापासून मुक्त होण्याची आपल्याला गरज आहे असं स्त्रीला वाटू लागलं ज्यांनी शिक्षण घेतलं. आणि ही प्रगती मग या टोकावर आली की नाही, ह्या पुरुष केंद्रीय व्यूहापासून, पुरुष केंद्रीय विचारांपासून आणि संस्कृतीपासून आपण दूर गेलो पाहिजे. आपण याला कुठेतरी पायबंद घातला पाहिजे. त्याशिवाय आपल्या जाणीवाला, आपल्या अस्तित्वाला, आपल्या स्वत्वाला काहीही अर्थ नाही. हे शिक्षणाने दिलेलं भान, या जाणीवा स्त्रीमध्ये मोठ्या रीतीने प्रगट होऊ लागल्या आणि त्याचा फायदाच असा झाला की आज जीवनाच्या साऱ्या क्षेत्रामध्ये त्या आपलं अस्तित्व, आपल्या खुणा, आपली नाममुद्रा उमटवू लागलेली आहे. पण हे शिक्षणामुळे मग आर्थिक स्वायत्तता पण स्त्रियांकडे आली असं आपल्याला आज वाटतं? निश्चितच एक हा भाग आहे, स्त्रीवादी चळवळीतला मोठाच भाग आहे. निदान आपल्या देशात तरी हे जाणवतं. म्हणजे भलेही पाश्चात्य देशामध्ये त्यांना काही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला, पण शिक्षणाची परंपरा त्यांच्याकडे होती. पण आपल्याकडे मात्र शिक्षणाची परंपराच नव्हती. त्यातही उच्चवर्णीय समाजामध्ये शिक्षणाची परंपरा नव्हती. पण इंग्लिश आमदानीमध्ये उच्चवर्णीय पुरुष शिकू लागला होता आणि त्याच वेळेस त्याची बायको मात्र घरातल्या घरातच राहत होती. आणि त्यातही संस्कृतीचे जेवढे किंवा रूढींचे जेवढे म्हणून अघोरी प्रकार होते ते सगळे तिच्यावर लादल्या गेले. त्याच्यामुळे ती जास्तच आणखी दडपल्या गेली होती. त्यापेक्षा बहुजन समाजामध्ये किंवा कष्टकरी समाजामध्ये असं झालं की पुरुषही शिक्षित नव्हता आणि स्त्रीही शिक्षित नव्हती. त्याच्यामुळे
दोघांनाही कष्ट करावेच लागत होते. त्यामुळे काही प्रमाणात बहुजन समाजातली स्त्री किंवा कष्टकरी समाजातली स्त्री अर्थार्जन तेव्हाही करत होते. आणि माझं म्हणणंच हे आहे की या देशात म्हणजे पुरुष जोपर्यंत खऱ्या अर्थाने स्त्रीवादी होत नाही तोपर्यंत, पण स्त्री जर अर्थार्जन करत असेल तर तिला व्यक्त होण्याची जास्त संधी मिळते आहे. निदान तिच्या अर्थार्जनाकडे पाहून तरी पुरुष कुठेतरी तिच्या समोर नतमस्तक होत आहे. पण मला असं वाटतं की याहीपेक्षा पुढची पायरी असं आहे की प्रत्येक पुरुषच स्त्रीवादी झाला पाहिजे. तो जर स्त्रीवादी होईल तर तिने नोकरी केली काय आणि नाही केली काय, पण तरी तिचा सन्मान किंवा नोकरी न करता विविध क्षेत्रामध्ये जसं सामाजिक कार्य आहे, NGOज आहे किंवा स्वतःच्या कलेची प्रगती करणं आहे, या क्षेत्रात अर्थार्जन न करता ती कार्य करू शकेल आणि तिला तेवढाच मान अर्थार्जन करणाऱ्या स्त्री इतकाच मिळाला पाहिजे आणि पुरुषांनी तो दिला पाहिजे असं मला वाटतं. पण जेव्हा स्त्री शिक्षित होते आणि ती अर्थार्जन पण करते तर असं म्हटलं गेलं की चूल आणि मूल हे तिचं कार्यक्षेत्र होतं, म्हणजे पूर्वी अशी धारणा होती. मग आता असं आपण बघतोय का की जी स्त्री आर्थिकदृष्ट्या पण सबल झालेली आहे पण तिच्यावर जबाबदारी अजूनही ती चूल आणि मूलची आहेच, म्हणजे तिच्यावर एक जास्त बोजाही आहे. म्हणजे घरच्या कामाची जबाबदारी श्रमाच्या बाबतीत आपण म्हणू, म्हणजे स्त्री आणि श्रम जर आपण बघितले तर अर्थार्जन करते आहे म्हणून तिचे श्रम कमी होतात आहे का, किंवा तिच्यावर एक जबाबदारी पुन्हा आहेच, म्हणजे अर्थार्जनही करायचंय, घरी सांभाळायचंय, तिहेरी भूमिकेत ती अडकते. तर आपण स्त्री आणि श्रम याबद्दलही काही बोलू शकू का? निश्चित फार चांगला प्रश्न विचारला तू. मुळातच जागतिकीकरणानंतर हे प्रश्न जास्तच मोठ्या प्रमाणात आणि उत्कटतेने समोर आले. कसं झालं की जागतिकीकरणानंतर म्हणजे सगळा समाज या प्रक्रियेत आला, त्याचसोबत विविध अशा भौतिक घटकांचाही मी आस्वाद घेतला पाहिजे असं प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती म्हणून वाटू लागलं. आणि ही सगळी प्रक्रिया आर्थिकतेशी निगडीत झाली. म्हणजे सगळे भौतिक सुखसाधनं मिळवताना माझं अर्थार्जन वाढलं पाहिजे, माझी आर्थिक प्राप्ती वाढली पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं. आणि या स्पर्धेतच सगळी माणसं आली, सगळी म्हणजे सगळा समाज आला. त्यामुळे असं झालं की एकट्या पुरुषाच्या आर्थिक प्राप्तीमध्ये कित्येकदा घराला हवं ते साधनं देऊ शकत नाही. यातून स्त्रीच्याही अर्थार्जनाची गरज पुरुषाला निर्माण झाली आणि तो या प्रक्रियेत तिला उतरवू लागला. पण हे उतरवत असताना त्याने हे नाही बघितलं की बा कालपर्यंत ही फक्त हिची जबाबदारी होती, म्हणजे कुटुंबाचं रक्षण, कुटुंबाचं संगोपन, बालांचं संगोपन. पण ही प्रक्रिया म्हणजे त्याचं पुरुष मन कसं जागृता येते की हे तर काम तू करायचंच, पण याखेरीज तू नोकरी करायची, घरासाठी आर्थिक प्राप्ती करायची, म्हणजे आपण दोघेही सुखात राहू शकू, आपली मुलं बाळ सुखात राहू शकतील. पण बाप बाई ग, तू हे करते ना तर तुझ्या कामामध्ये मी अर्धा हातचा घेईल, मी काम करेल तुझ्यासोबत, ह्या सगळ्या याच्यामध्ये हातभार लावेल. ही प्रक्रिया अजूनही पूर्णत्वाने होत नाही आहे. याचं कारणच मुळात हे आहे की फक्त अर्थप्राप्तीच्या दिशेने पुन्हा स्त्री एक वस्तू म्हणूनच पाहिले जावं लागली. त्याच्यामुळे तिची मानसिक कुचंबणा वाढली. यातून पुन्हा मग त्यातून पुरुष वाद कसा वाढत जातो बघा, म्हणजे पुरुषी अहंकार, तू हे नाही हे तूच केलं पाहिजे. तो स्वतः बसून राहील, तोही नोकरी करते, ती नोकरी करते, पण सुट्टीच्या दिवशी तो बसून राहील, तिने मात्र त्याला चहा हातात आणून दिला पाहिजे, किंवा सुट्टी आहे म्हणून एक पदार्थ जास्त केला पाहिजे. पुन्हा तिने सगळं घरातलं सांभाळून संध्याकाळी कुठेतरी भटकायला जायचं, ते सगळं कामं तिने करायची. तर हा म्हणजे अर्धवट प्रयोग आहे. मी मनाने समृद्ध झालो पाहिजे, मी काम करतो, ती काम करते, आम्ही दोघांनी मिळून हातभार लावला पाहिजे. तर इथे कुचंबणा होते आहे आणि या क्षणी मग इथेही पुन्हा मनामध्ये आज मात्र या स्त्रीच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण होते आणि ती नवऱ्याला हे प्रश्न विचारते सुद्धा आहे. आणि कुठेतरी या धाकापायी का होईना तो कुठेतरी मन त्याचं हळूहळू वळू लागलं असं मला वाटतं. आणखी एक गंमत अशी आहे की या जागतिकीकरणामुळे असं झालं की म्हणजे जे शिक्षित आहेत ते तर गेलेच मोठ्या शहरात, पण जे अशिक्षित होते किंवा अकुशल कामगार आहेत ते शहरांकडे चालले आहेत. पण तिथे तो पूर्ण फॅमिलीला नेऊ शकत नाही, त्याचं उत्पन्न अपुरं पडतं आणि म्हणून बायको तिथेच राहते, गावातच राहते आणि पुरुष एकटाच जातोय, तो तिथून पैसे पाठवतोय. त्यामुळे या जागतिकीकरणाने आणखी एक मर्यादा त्यांच्या सुखावर आली आहे. संसार सुखापासून वंचित होण्याचं प्रमाण वाढलंय. पुरुष महिन्या 2 महिन्यातून कधीतरी आपल्या गावी येतो, असा प्रकार यातून सुरू झालेला आहे. आपण आता श्रीपाद सर आपल्याला सांगत होते की महिला सक्षमीकरणाकडे वेगळ्या नजरेनं बघितल्या गेलं पाहिजे. तर मला असं वाटतं की आता पुरुष सक्षमीकरणाची पण गरज आलेली आहे. नाही, पुरुष तर पूर्वीपासून असतो, म्हणजे महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा
आपल्याला जर बदलवायचं असेल तर पुरुषांना त्या बाबतीत सक्षमीकरण त्याचंही झालं पाहिजे आणि त्याचं मानसिक परिवर्तन घडायला पाहिजे. हा म्हणजे तो स्त्रीवादी झाला पाहिजे. प्रत्येक पुरुष जर स्त्रीवादी झाला, जसं स्त्रीवादी लेखिका आहेत वगैरे, तशा स्त्रीवादी पुरुष झाले पाहिजे. तेव्हा म्हणजे त्यात एखादी अशी मूल्य म्हणून एखादी गोष्ट स्वीकारल्यानंतर त्याचं मानसिक परिवर्तनच होतं आणि मूल्यात्मकताच माणसाच्या एकूण व्यक्तिमत्वाला काहीतरी अधिष्ठान पुरवत असतं. तर मी स्त्रीवादी आहे असं पुरुषांनी म्हटलं पाहिजे. म्हणजे स्त्रीवादामध्ये अंतर्भूत असलेले मूल्यांचा त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे असं म्हणता येईल. श्रीपाद सर एक खूप छान रंगकर्मी आहेत, नाटककार आहेत आणि त्यांचे बहुतांश लेखन हे स्त्रीवादी पण आहे. मी त्या अनुषंगाने तुमच्याशी बोलू इच्छिते की तुम्ही कला, साहित्य आणि आपलं एकंदरीतच जे क्षेत्र आहे, सांस्कृतिक क्षेत्र आहे, ह्या क्षेत्रातल्या स्त्रियांबद्दल काय सांगू इच्छा आहे? म्हणजे त्यांच्याबद्दल आपली भूमिका काय? बघा, कलेच्या क्षेत्रात संगीत येईल, नाटक येईल, नृत्य येईल आणि साहित्य हा वेगळा भाग आहे. मुळात गंमत आपल्याकडे कशी झाली की संगीताच्या क्षेत्रात प्रामुख्याने पुरुष वर्ग पहिल्यांदा आला. पलुसकर आले, भातखंडे आले आणि पुरुष कलावंत, त्यांना व्यापक प्रसिद्धी होती, मान्यता होती. पण त्या कालखंडात म्हणजे बघा, आता म्हणजे अगदी 19व्या शतकात सुद्धा की बालगंधर्वांना स्त्री पात्र करावं लागत होतं. पण नंतर हिराबाई बडोदेकर आल्या, जयपूर अंत्रोली घराण्याच्या, आणि त्यांनी नूतन संगीत मंडळी, नूतन संगीत विद्यालय स्थापन केलं, नूतन संगीत नाटक मंडळी स्थापन केले आणि स्वतः त्या काम करू लागल्या. आणि त्यांच्यामुळे सुसंस्कृत घरातील मुलींना नाटकात काम करण्याची हळूहळू संधी उपलब्ध झाली. तर संगीताच्या घराण्यात म्हणजे संगीतात ज्या महिला आल्या त्या कोणत्याही स्त्रीवाद वगैरे घेऊन आल्या नाही, पण त्यांना ती संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं. त्यात स्त्रीवाद नव्हता, पण त्यांनी पुरुषांसारखी अशी कामगिरी केली की समस्त पुरुष वर्गाला त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं लागलं. हिराबाई बडोदेकर आहेत, किशोरी आमोणकरांची आई मोगूबाई कुर्डीकर आहेत, नंतर केसरबाई केरकर आहेत, नंतर तर मग बऱ्याच अशा परवीन सुलताना, मालिनी राजूरकर, आशालता खाडीलकर, अशा एक एक असे रत्न निर्माण झाले आणि त्यांनी संगीताची पताका इतक्या उंचावर नेली की म्हणजे पुरुष मंडळींना सुद्धा जसं पुरुषांचं गाणं आवडतं तितक्याच उत्कटतेने त्यांनी स्त्रियांचं गाणंही आत्मसात केलं किंवा त्यांनी आनंदाने स्वीकारलं. नाटकाच्या क्षेत्रातही म्हणजे मी म्हणालोच की बस स्त्री पात्र करावं लागत होतं, पण नंतर इतकी मोठ्या महिला या क्षेत्रात आल्या. विजयाबाई मेहता आल्या, सुलभा देशपांडे आहेत, नीना गुप्ते आहे, वंदना गुप्ते, नीना कोळकर्णी आहे. असं आजपर्यंत हा प्रवास सुरू आहे. याच अर्थात पुढच्या काळामध्ये जेव्हा स्त्रीवादाची एकूण स्त्रीवाद चालू झाला आणि स्त्रीवादाच्या संदर्भात विचार सुरू झाला, तसं नाटकांमध्ये हा डोकावू लागला आणि ज्या स्त्रीवादाने प्रेरित अशा कलावंत होत्या, स्त्री कलावंत, त्यांनी त्याच्या जाणीवा स्वीकारून त्याचा अभ्यास करून त्या नाटकांना, त्या संहितांना, त्या आशयाला समाजाप्रत नेण्याचं मात्र मोठं काम केलं. त्याच्यामध्ये त्यांनी झोकून दिलं. अशा नंतर म्हणजे पथनाट्यातूनही म्हणजे मुलगी झाली हो सारख्या पथनाट्यांनी महाराष्ट्रभर एकेकाही फार चांगलं नाव केलं होतं, निर्माण झालं होतं. आता साहित्याच्या संदर्भात, साहित्य मात्र हा प्रांत असा आहे की तिथे ठरवून लेखन झालं. म्हणजे कसं की बा माझ्या अस्तित्वाचा, माझ्या स्वत्वाचा, म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाचा, स्वत्वाचा, अस्मितेचा प्रकर्षाने म्हणजे समग्रपणे प्रकर्षाने वेध घेणारं साहित्य ते स्त्रीवादी साहित्य असं म्हटलं गेलं किंवा म्हटलं जातं. किंवा पुरुष केंद्रीय विचारविहातून मुक्त होणारं आणि अशा परिप्रेक्ष्यातून लिहिलेलं, ती स्त्री असो की पुरुष असो, ते साहित्य स्त्रीवादी साहित्य म्हणून गणलं गेलं. म्हणजे स्त्रीच्या आत्माविष्काराच्या प्रवासाचाच एक वाङ्मयीन आविष्कार होता तो स्त्रीवादी साहित्य म्हणून. आणि या साहित्याचा फार मोठा परिणाम म्हणजे 1975 पासून म्हणजे 1960ला जागतिक पातळीवर प्रवास सुरू झाला स्त्रीवादाचा आणि आपल्याकडे 1975 सालापासून या स्त्रीवादी साहित्याचा प्रवास सुरू झाला. पण तुम्हाला सांगतोय, वुमेन्स रायटिंग इन इंडिया ख्रिस्तपूर्व 600 ते आजतागायत असे 2 खंड प्रकाशित झाले आणि त्यातल्या भारतातल्या जवळपास 14 भाषातल्या विविध लेखिकांचा त्याच्यात कथांचा, कवितांचा प्रकाशित केला. पण तुम्हाला सांगतो की भारतामध्ये अगदी म्हणजे 12व्या शतकामध्ये चक्रधर स्वामींची शिष्या
महदाईचा येते, तिचे धवळे येतात. 13व्या शतकात जनाबाई येते, मुक्ताबाई येते. 19व्या शतकाकडे पंडिता रमाबाई आहे, ताराबाई शिंदे आहेत ज्यांनी स्त्री पुरुष तुलना, रमाबाई रानडे, डॉक्टर आनंदीबाई, डॉक्टर रखमाबाई यांचं कार्य समोर येतं. रमाबाई रानडेंचं आमच्या आठवणी खूपच सुंदर पुस्तक आली. लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे आलं. आणि पुढच्या कालखंडात हा प्रवास वाढत गेला आणि आज तर इतका समृद्ध झालाय हा प्रवास. याचा अर्थच असा की स्त्री जाणीवा आणि माझ्यावरचा अन्याय यापुढे होऊ देणार नाही. विकासाच्या प्रक्रियेत मी केवळ एक निष्क्रिय लाभ घेणारी राहणार नाही, तर विकासाच्या प्रक्रियेत समान संधीसह माझा सहभाग झाला पाहिजे. ही स्त्रीची जाणीव प्रकर्षाने आणि उत्कटपणे या साहित्यातून प्रगट होते. तिच्या आत्मशोधाचाच प्रवास त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होत आहे. म्हणून ती कविता तितकीच दाहक होते. बरं ना, हा एक महत्वाचा मुद्दा आहे की कथा, कादंबरी, म्हणजे आज जशी बरीच नाव आहे, म्हणजे नीरजा आहे, सानिया आहे, प्रिया तेंडुलकर आहे, मेघना पेठे आहे, नातीचरामी, हंस सकेला, नंतर कविता महाजन, गौरी देशपांडे, अशा इतक्या उत्कटपणे या सगळ्या लिहित आहेत आणि त्यांच्या साहित्याला पुरुष सुद्धा तितकंच मनपूर्वक अभिवादन करतोय आणि त्याचा आस्वाद घेतोय. तर पण यातून कवितेचा प्रांत इतका बहरला आहे, म्हणजे केवळ मराठीतच नाही तर देशभर सुद्धा, तामिळ असो, तेलुगू असो, आसामी असो, अशा सगळ्या भाषेतून कविता फार उत्कटपणे समोर येत आहे. आणि साहित्यकार मी त्याचा अनुवाद वगैरे करून विविध भाषिक साहित्य अभ्यासकांना त्याचा लाभ पण मिळवून देत आहे. तर आणखी एक यातून गंमत झाली आहे, म्हणजे याचा प्रामुख्याने आपण अरुणा ढेरे आहेत, गौरी देशपांडे आहे, नीरजा आहे, श्यामला बनारसे आहे, यांनी म्हणजे पुराण कथांचा आधुनिक म्हणजे स्त्रीवादाच्या अनुषंगाने अन्वयार्थ, म्हणजे आधुनिक अन्वयार्थ लावून आपल्या कथा, कादंबऱ्या आणि कवितांना आणखी असं मोठं समृद्ध केलं आहे. पण स्त्रियांचे जे विषय आहेत, स्त्रिया जेव्हा मांडतात तेव्हा खूप त्या शोषित आहेत किंवा आम्ही फार शोषित राहिलो आहे असा काही सूर आपल्याला निघताना दिसतो का साहित्यात? नाही, मला नाही वाटत. ठीक आहे, काही प्रपंच स्त्रीवादी साहित्य नाही म्हणावलं जाणार. म्हणजे माझं दुःख, म्हणजे ते स्त्रीने लिहिलं असो किंवा म्हणजे स्त्रीचं दुःख ते स्त्रीने लिहिलं असो की पुरुषाने लिहिलं असो, आणि त्याच्या अनुषंगाने सहानुभूती प्राप्त करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर ते स्त्रीवादी साहित्य नव्हे. मुळात गंमत म्हणजे पुरुषांनी बरंच अशा प्रकारचं काही साहित्य आलंय की ज्यात कसं झालं की स्त्रीच्या देहात्मकतेचा गौरव करून, स्त्रीच्या देहात्मकतेचा गौरव करून तिचं जे दडपल्या गेलं आहे ते वास्तव मात्र धुसर करणारं जे काही लेखन आहे, म्हणजे त्याची पातळी, म्हणजे ती दडपणूक आहे त्याची पातळी कमी करण्याचा जे काही प्रयत्न झाले तेही स्त्रीवादी साहित्य नव्हे. स्त्रीवादी साहित्यामध्ये ही पुरुषांनी दिलेली असमानता दूर करण्याचा दृढ निश्चयच प्रगट होईल निश्चितपणे. तर आपण एक वेगळा दृष्टिकोन आज श्रीपाद सरांकडनं जाणून घेतलेला आहे. आपल्याला आणखी एक प्रश्न मला विचारायचा होता की आपण कला आणि साहित्य याबद्दल बोललात. आताची जी माध्यम आहे म्हणजे समाज माध्यम म्हणून, त्या माध्यमांमधली स्त्री, याबद्दलही मला तुमची भूमिका जाणून घ्यायची. कसं झालं, गांधी म्हणाले होते की या देशात जाती व्यवस्थेच्या पायतळाशी शूद्र आहे, पण स्त्री ही त्याच्याही पायतळी दडलेली आहे. म्हणजे हा प्रवास कुठून झाला आहे याचा आपण कल्पना करू शकतो. माध्यमांनी एक झालं की प्रसिद्धी खूप दिली, पण माध्यम ही शेवटी व्यावसायिक आहेत आणि ज्या गोष्टी व्यवसाय पाहतात त्या एखाद वेळेस कलात्मकता देऊ शकतील, पण त्यांची तडजोड ही मोठी असते. तर माध्यमांसाठी स्त्री म्हणजे कशी, स्त्रीचं म्हणजे माध्यमांचा दृष्टिकोन कसा आहे की तिच्या असण्यापेक्षा तिच्या दिसण्याला ते जास्त महत्व देतात. आणि यातही फसवणूक, म्हणजे जशी सामान्य स्त्रीची, अशिक्षित स्त्रीची फसवणूक होते, तसं माध्यमांनी स्त्रीला प्रतिष्ठा दिली, पैसाही दिला. पण यातलं एक उदाहरण सांगतो. एक छोटीशी लव्ह स्टोरी नावाचा सिनेमा होता, शशीलाल नायरनी तो काढला होता. मनीषा कोयराला त्यात भूमिका करत होती. त्यात काही अश्लील चित्रीकरण होतं. तर तिला हे सांगण्यात आलं की बा तुझ्याऐवजी हे दुसरी करेल. जेसिका नावाच्या एका तरुणीने ते प्रसंग केले. पण ते इतके जास्त झाले की तिला नंतर वाटलं की बा
आपल्या प्रतिमेला यातून डागाळल्या जाऊ शकते. आता इथे फसवणूक कशी होते, किंवा नाही आम्ही तुझ्या बदली हे देऊ, पण ते किती प्रमाणात राहील, कसं राहील याची कोणतीच माहिती होत नाही. म्हणजे या संदर्भात स्त्रीची कशी फसवणूक होऊ शकते, म्हणजे शिक्षित स्त्रीची सुद्धा. तर माध्यमांनी म्हणजे एकीकडे स्वतःवरही काहीसं नियंत्रण ठेवावं आणि माध्यमांसोबत चालताना वागताना स्त्रियांना सुद्धा म्हणजे ती शिक्षित असली तरी फसवल्याच जाणार नाही असं नाही सांगता येणार. त्यामुळे हा माध्यमांच्या संदर्भातला स्त्रीनी एक सावधगिरीचा पवित्र नेहमी ठेवला पाहिजे. माध्यम त्यांना प्रसिद्धी देईल, प्रकाशन देईल, प्रकाश देईल, सगळं देईल, पण हे करत असताना तुमची प्रतिमा केव्हा कशा रीतीने डागायला जाऊ शकते याचाही स्त्रीने विचार करायला हवा. कारण असं आहे की चळवळ चालवताना म्हणजे अनेक ठिकाणी काही संघर्ष तो होतच राहणार आहे. सगळीच काही एका प्रकृतीची माणसं राहणार नाही. त्याच्यामुळे ही चळवळ आहे आणि ही राजकीय जाणीव पण आहे. राजकीय जाणीवेतूनच ही समृद्धता येत जाणार आहे. त्याच्यामुळे यात कार्य करताना, यात कार्य करणाऱ्यांनी किंवा समोर जाऊ पाहणाऱ्यांनी याही गोष्टीची जबाबदारी ठेवली पाहिजे, मनामध्ये जाणीव ठेवली पाहिजे असं मला वाटतं. एकंदरीतच आपण सगळ्या क्षेत्रांबद्दल बोलत असताना मला तुमच्याकडनं राजकीय क्षेत्र आणि स्त्री म्हणजे याहीबद्दल एक तुमची भूमिका जाणून घ्यायला हवी. बघा, आपल्या घटनेने दिलंच आहे स्वातंत्र्य, किंवा त्यांनी समान संधी दिलीच आहे, म्हणजे ती वचनबद्धताच आहे. पण जसं बाकी क्षेत्रात आरक्षण होतं तसं राजकीय क्षेत्रात दिलेलं नव्हतं. असा विचार होता की बा स्त्रीची म्हणजे राजकीय प्रतिनिधित्वाची जी काही आकांक्षा आहे ती तिच्या सामर्थ्यानं आणि समाजाच्या पाठबळानंच ती पूर्ण करेल असं घटनेला वाटलं होतं, म्हणजे किंवा एकूणच या देशातील महान पुरुषांना वाटलं होतं. पण त्यानंतर म्हणजे जामदार जसं म्हणाले तसं की बा ते राज्यसभेत पारित झालं पण लोकसभेत नाही. पण 1993 साली 73वी घटना दुरुस्ती झाली आणि पंचायत राजमध्ये मात्र त्यांना संधी मिळाली, ते लागू झालं. आणि त्यातून म्हणजे तीही काही साधी गोष्ट घडली नाही, पण त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की 3 लाख महिलांना म्हणजे पंचायत राज व्यवस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळालंय आणि एक मोठं अचिव्हमेंट आहे. फक्त गंमत काय होते की हे आहे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये बा त्यांचा नवराच त्यांचं मार्गदर्शन करेल, तोच व्यवहार सांभाळेल असंही झालं. किंवा पण या प्रक्रियेमध्ये आता इतक्या वर्षापासून 1993 पासून हे सुरू आहे, पण एक कसं आहे की कोणत्याही प्रक्रियेत वावरतानाच त्यातलं शिक्षणही मिळत जातं. गंमत अशी झाली प्रक्रिया म्हणजे हे बिल पास झाल्यानंतर दिल्लीच्या CWDS नावाच्या एका संस्थेने UP, राजस्थान आणि मध्य प्रदेशामध्ये पाहणी केली किंवा यांना याविषयीची किती माहिती आहे. तर पुरुषांना त्याची जास्त माहिती होती आणि स्त्रियांना कमी होती. कारण पुरुषांना शासकीय कर्मचारी, पानटपरी, ठेले, प्रसार माध्यम यातून माहिती मिळत राहिली, पण महिलांना तेवढी माहिती मिळाली नव्हती. आता आणखी एक गंमत आहे. 1988 साली नाही महाराष्ट्र शासनाच्या धोरणात असं लिहिलं आहे की ग्रामपंचायतीमध्ये त्याचं जे काही एकूण उत्पन्न राहील त्याच्यातलं 10% उत्पन्न महिला सक्षमीकरण आणि महिला व बालकल्याण यावर खर्च करावा. पण सर्वे असा आहे की कोणतीही ग्रामपंचायत यावर खर्च करत नाही, कारण काहीतरी बांधकाम म्हणजेच विकास अशी एक मूळ धारणा दृढ झाली आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला त्याच्याकडे पण वेगळ्या नजरेनं बघण्याचं आणि त्याच्यातही महिलांना सक्षम करण्याची गरज दिसून येते. एक पुरुष म्हणून महिला सक्षमीकरण म्हणजे काय, किंवा सक्षम महिला तुमच्या मते कुठली? हे बघा, आपल्याकडे अजूनही असं वाटतं की जी महिला कमवते ती सक्षम आहे, पण असं नाही आहे. म्हणजे जी घरामध्ये असो किंवा बाहेर असो पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकते. असं म्हटलं जातं की मी स्त्री आहे असा कोणताच कॉम्प्लेक्स नसला पाहिजे स्त्रीमध्ये. तो जर कॉम्प्लेक्स असला तर स्त्री प्रत्येक ठिकाणी काही प्रिव्हिलेजेस घेऊ पाहते. दुर्गाबाई भागवतांमध्ये असा कॉम्प्लेक्स नव्हता असं म्हटलं जातं, कारण त्यांच्या ज्ञानासमोर पुरुषही नतमस्तक होत होता. म्हणजे स्त्रीने ज्या क्षेत्रात ती काम करते तिच्यावर थोडी जास्त जबाबदारी आहे आज, कारण तिला स्वतःला सिद्ध करायचं. म्हणून ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात तिने इतका अभ्यास करायचा की पुरुष सुद्धा तिच्या पासंगाला पुरला नाही पाहिजे, पुरुष सुद्धा तिच्यापर्यंत गेला नाही पाहिजे, तर ती खऱ्या अर्थाने सक्षम आहे असं वाटतं. माझी आजी शिक्षित नव्हती, पण तिने आपलं घर असं सांभाळलं होतं. नवरा तर फार म्हणजे 21व्या वर्षीच मेला, पण ती शेती सांभाळायची, शिवणकाम करायची, सगळं. तर इतकं घर आमचं चळचळ घाबरायचं तिला. माझे वडील घाबरायचे, माझी आई घाबरायची, सगळं वारड्यात तिचा धाक होता. म्हणजे ती इतकं म्हणजे सगळ्यात जबाबदारी जी पेलू शकते, सांभाळू शकते.
म्हणजे आपल्या क्षेत्रात तिने इतकं उतुंग व्हावं की कोणीही तिच्या पासंगाला पुरणार नाही आणि ती खऱ्या अर्थाने सक्षम आहे असं मला वाटतं. म्हणजे स्त्रीच्या सौंदर्यापलीकडे जेव्हा पुरुष बघायला लागेल, म्हणजे तिच्या बुद्धिमत्तेकडे, तिच्या कौशल्यांकडे, तेव्हा ती खऱ्या अर्थानं स्त्री सक्षम आहे आणि ती पुरुषांच्या बरोबरीनं आहे, समानतेत आहे असं आपण म्हणू शकतो. असा सूर मला श्रीपाद सरांच्या एकंदरीत बोलण्या. श्रीपाद सर आज आपल्या स्टुडिओत आले आणि पुरुषांच्या नजरेतून महिला जागतिक दिन आपण साजरा करतो आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्याशी विविध विषयांवरती खूपच छान चर्चा झाली, सखोल चर्चा झाली. त्यानिमित्तानं एक चिंतनही झालं. मी आमच्या CTV न्यूज तर्फे आपले खूप खूप आभारी आहे की तुम्ही इथे आलात आणि खूप छान अशी माहिती आपण दिली. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या मुद्द्यांवरती जर आपण समृद्ध होऊ शकलो आणि त्याचं चिंतन करून आपल्या आयुष्यात कसं काही बदल करू शकलो तर ह्या कार्यक्रमाचं फलित राहील असं मला वाटतं. आपण ह्या मुलाखतीचा शेवट श्रीपाद सरांच्या एका कवितेने करणार आहोत आणि मी श्रीपाद सरांना विनंती करते की त्यांनी छान कविता म्हणावी. मला आनंद याचा होतोय की मी असं स्पर्धा परीक्षांकडे खूप लक्ष देणारा आहे. म्हणजे मी आज माझी नोकरीचं वय नाही राहिलं पण मी लक्ष देत राहतो. मला असं जाणवत आहे की आज मराठवाडा असो, विदर्भ असो, इथल्या खेड्यापाड्यातून मुली पुण्यासारख्या ठिकाणी जात आहेत, MPSCचे क्लासेस करताय, तहसीलदार असो, म्हणजे अगदी तलाठी असो, तहसीलदार असो, डेप्टी कलेक्टर इथपर्यंत त्यांची मजल जाते आणि इतकं सुंदर चित्र आहे, मनाला प्रसन्न करणारं चित्र आहे. त्यांचे आई वडील शेतकरी आहे, काही जण अशिक्षित आहेत त्यांचे आई वडील, पण तरी त्या मुली समृद्ध होत आहे. त्यामुळे माझीच एक कविता मला आठवते, मी त्याच्या फक्त 3च ओळी म्हणतो. गतशतकांच्या तोडून बेड्या पुढेच आम्ही जाऊ, गतशतकांच्या तोडून बेड्या पुढेच आम्ही जाऊ, आम्ही आमचं गाणं गाऊ, आम्ही आमचं गाणं गाऊ, आम्ही आमचं गाणं गाऊ, आम्ही आमचं गाणं गाऊ.